तर नमस्कार मित्रांनो, मी धीरज कदम कोकणी धीरज मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहेत मासे पकडायला भगवती बंदरच्या इकडे आणि माझ्यासोबत आहेत काका। काका हाय करा। हां हाय। तर रत्नागिरीला आलो आणि माझं म्हणजे काकांना बोललो होतो एक ना एक दिवस आलो इकडे की तुमच्यासोबत येणारच मी मासे पकडायला। आणि आता चाललो आहे मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत 5 पहाटेचे आणि जरा लवकर जायचं आहे। आणि आपल्याला काकाच कशा प्रकारे मासे पकडणार आपण? पाक टाकायचा ना आपल्याला, जाळ्याने मासे पकडायचे आहेत मित्रांनो। थोडाफार अंधार आहे, फटाफट चाललो आहे आम्ही। घाई होते, उशीर झाला पहिलाच, कारण की जेवढा आपण सकाळी लवकर जाऊ तेवढा आपल्याला मासे भरपूर भेटतात। तर मित्रांनो, ब्लॉगला सुरुवात करूया आपण। आणि हा चॅनलवरती नवीन ब्लॉग असणार आहे, तुम्हाला पण मजा येणार आहे मित्रांनो व्हिडिओ बघायला। तर चला ब्लॉगला आपण सुरुवात करूया आणि आपण कशा प्रकारे रत्नागिरीला मासे पकडणार आहे, मासेमारी करणार आहेत ते आपण बघणार आहोत। हळूहळू काका। सोडलास का वा? कसा काय घेतला राज काय आता कसं होतं मागं उडव तर मित्रांनो, आता आपण जाळं टाकलेलं आहे समुद्रामध्ये आणि आपल्याला नाही म्हटलं तरी 1-1.5 तास आता बसायचं आहे वाट बघत। आणि मित्रांनो, थंडी वाजते खूप आणि समुद्राच्या थोडं जरा मध्ये आलेलो आहे आम्ही आणि खूप छान वाटतं आहे। आणि अजून आपल्याला 1.5 तास वाट बघायची आहे। आता 5:10 झाली आहेत, 6-6:30पर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। तर मित्रांनो, आपल्याला 1.5 तास झालेला आहे आणि आता आपण जाळा बाहेर काढला आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, बांगडे लागलेले आहेत जाळ्याला, एकदम भारी, एकदम ताजे आहेत। आणि जाळा काढायला घेतला बाहेर। बोलली ना
असं घासून दे जरा त्याच्यामुळे तर चला तर मित्रांनो, आपले आता मासे पकडून झालेले आहेत आणि आपण आता निघालो आहे घरी. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, पूर्ण आपल्याला बांगडे लावलेले आहेत. पूर्ण आपल्याला बांगडे भेटलेले आहेत आणि आता आपण निघालो आहोत घरी. शेवून ठेवलं बरोबर बोल दाखवतो एकटं नको नाही चालून देतो. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत घरी. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि फर्स्ट टाईम माझा एक्सपिरियन्स होता मासे पकडण्याचा. तर मित्रांनो, आणि हा एक्सपिरियन्स मी कधी विसरणार नाही. कारण की काय झालं, मी फर्स्ट टाईम गेलो होतो बोटीवरती आणि बोट तुम्हाला तर माहिती आहे पाण्यामध्ये जाळ टाकल्यानंतर आपलं तिकडे थांबावं लागतं 1-1.5 तास 2 तास. तर ती बोट त्या पाण्यावरती हलते आणि त्याच्यामुळे मला सगळं ढवळायला लागलं तिकडे आणि थोडी वॉमिटिंग झाली. 3 वेळा सगळं अंगातली पित्त वगैरे सगळं बाहेर निघालं. तर अशा प्रकारे हा एक्सपिरियन्स होता माझा पहिला आणि हा मी कधीच विसरणार नाही. आणि साहजिकच आहे, जो कोण पहिल्यांदा जातो समुद्रामध्ये या बोटीवरनं, म्हणजे आपण लॉन्चने जातो इकडे तिकडे फिरायला, मी ते म्हणत नाही आहे, पण जो कोण मासे पकडायला जातो समुद्रावरती, तर त्यांच्यासाठी मी म्हणतो आहे की त्या लोकांना फर्स्ट टाईम असं होतंच. आता हाय फ्रेश वाटते आणि जर तुम्ही कंटिन्यू रेग्युलर जाल मग तुम्हाला त्याची सवय होते. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आणि मच्छी फक्त आपल्याला बांगडेच भेटले, कारण की आपण जास्त आतमध्ये गेलेलो नाही. छोटी बोट होती, आपण जवळच असं जाळं टाकलं होतं आणि फक्त जाळ्यामध्ये बांगडेच आले, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि खूप छान वाटलं. असं काय एवढं हे नाही, फक्त करूनच मला वॉमिटिंग झाली. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो.